सुखी राहा. खरं तर याची काहीच गरज नव्हती. प्रेमाची गरज नसते काय? करेक्ट करेक्ट बोलतात बाबा. अगो बाई, अहो जरा आत या ना. आलोच आलोच. बरं चला, आईस्क्रीम खाणार ना? नाही खाणार ना म्हणजे खायचंच आहे. मानसी कुठला आणू आईस्क्रीम? कोपऱ्यावरच्या कुल्फीवाल्याकडून आणशील? ओके आणतो आणतो आणतो. लवकर या. येस. कोणाचा तरी फोन वाजतोय. माझा वाजतोय, पटकन आणतो बघ. तो बघ वॉशिंग मशीन वर आहे. म्हणू समोर सर. हॅलो सर. बस मानसी, काय कशात? मी ठीक आहे. हा, घरचे बरेच सगळे? हो हो. अनिकेत बरा आहे का आता? नाही, त्याला धक्का बसलाय, त्यामुळे त्याची मनस्थिती आता फारच. बरा आहे का? नाही, अनिकेतही ठीक आहे. थोडा डिस्टर्ब आहे पण होईल नॉर्मल हळूहळू. बरं, मी फोन अशासाठी केला होता, गेले 2 दिवस तुमची खूप दगदग झाली आहे ना. म्हणजे आज संडे आहे, आज तर सुट्टीच आहे. तुम्ही उद्या पण सुट्टी घ्या. सुट्टी कशाला? नाही म्हणजे मी येऊ शकते उद्या. मिस मानसी, अनिकेत आत्ता घरी आलाय, त्याला तुमची जास्त गरज आहे, त्याला वेळ द्या आता. हा, काम काय होत राहता तो. या उद्या पण सुट्टी घ्या. अहो नको सर, मी उद्या येईन, तसं काही नाही. छोटा कांदा येऊ दे तुमच्याकडे. मिस मानसी, तुम्ही घरीच आहात ना की कुठे बाहेर आहात? नाही, बाहेर नाही आले, आई बाबांकडे आले. त्यांनी मला आणि अनिकेतला जेवायला बोलवलं होतं. मनू, सर मी तुम्हाला नंतर करू फोन, जरा घरी गडबड आहे. मी नंतर करते. हा, येस. काय झालं सर? सर सर अरे गोपे, कधी मेकअप केलाय का? हा, मी लहानपणी भीमाचं काम करताना. विचारलं तुला? काय विचारलं? मेकअप केलायस का कधी आतापर्यंत? नाही. झाला मेकअप. चल. 4 चौघांमध्ये सारखं आतिया आतिया बरं दिसतं का? अहो आपण ठरवलंय ना मुलींना आणि जावयाला सगळं सारखं करायचं म्हणून. हो मग कर ना, कोण नाही म्हणतोय. तसं नाही, पण आता सत्यजितला पण गिफ्ट द्यावं लागेल ना. अरे हो, हे तर लक्षातच नाही आलं माझ्या. पण माझ्या लक्षात होतं ना. तुम्हा पुरुषांना व्यवहार ज्ञान आहे का? हे घ्या, मी आणून ठेवलं होतं. खरंच मी नसते ना तर काय झालं असतं तुमचं? खरंय निर्मला, तू नसते तर खरंच काय झालं असतं ग माझं. चला. नीट ठेव, नाही तर इथेच राहील. सत्यजित कुठे आहे? तो आईस्क्रीम आणायला गेलाय. मी काय म्हणतो, एखादा चांगला दिवस बघून पूजा घालूया. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. पण काही म्हणा, आमचे दोन्ही जावई अगदी सोन्यासारखे मिळालेत आम्हाला. हो, नाही पण माझ्या मुलीही काही कमी नाहीयेत. हो की नाही म्हणू? आई ऐकतेस ना, आधी तर मनूचं नाव सुद्धा खपत नव्हतं यांना. आता बघ कशी बाजू घेतायत. सॉरी सॉरी सॉरी. सॉरी 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 मिस मानसी.
कळत नाही का रे कोणाशी काय चूक झाली असेल त्यांच्याकडून, जाऊ द्या, माफ करा. बाबा हो, यांनी एवढी मोठी चूक केली ना, याला याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. काय नाही, मी याला आत्ताच्या कामावरून काढून टाकतोय बस. नको सर, मी याला म्हटलं आधी घरी जायचं, याची माफी मागायची, पायावर डोकं ठेवायचं आणि इकडे चालतं व्हायचं. कुठे जायचं तिकडे जा, मर चले. अहो सर, जाऊ द्या. उगीच आमच्यामुळे कोणाचा जॉब नको जायला. जाऊ द्या, माफ करा त्यांना. बघा बोपे, याला म्हणतात माणूस की. तू काय निर्लज्जार का बघत उभायस? चालतो इकडे, चालतो. काय माणूस आहे ते. बाबा आय एम सॉरी. जमलं तर माफ करा, माझ्या माणसाकडनं खूप मोठी चूक झालीय. खरं तर कुठल्या शब्दात मी माफी मागू मला कळत नाहीये, पण जमलं तर माफ करा. अहो समर सर, तुम्ही का माफी मागताय? और भोपेंची चूक आहे सर. तुम्हीही मला सोडवण्यासाठी प्रयत्न केलेत. मी तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे सर. या आनंदाच्या क्षणी मला हे सगळं करायचं नाहीये, माझी अजिबात इच्छा नाहीये, पण कधी कधी वेळच्या वेळी हे करावं लागतं. बरं अनिकेत, आता यापुढे काळजी घे. हा, प्रत्येक वेळी माझ्यासारखं कोणीतरी तुला वाचवायला येणार नाहीये. काय शेवटी वादळच ते, न सांगताच येणार. आपणच आपली काळजी घ्यायची, हो की नाही? चला येतो. समर सर, एक विनंती आहे. म्हणजे या आनंदाच्या क्षणी आलाच आहात तर जरा 2 घास जेवून जा आमच्या बरोबर प्लीज. नाही बाबा, आता खरंच इच्छा नाही, हो नको मला. नाही म्हणू नका प्लीज प्लीज. अहो सर, प्लीज थांबा ना. बसा. बरं, तुम्ही वाढायला हो, मी ताट घेऊन येते. एवढ्या छोट्याशा वादळातून वाचलायत म्हणून सेलिब्रेट करताय. करा करा. तुमच्या आयुष्यात आता समर प्रताप जहागीरदार नावाच्या चक्रीवादळाची एंट्री झालीय म्हटल्यावर फार चान्स मिळणार नाही तुम्हाला सेलिब्रेट करायचा. सो आता एन्जॉय मिस मानसी. आई, आम्ही जर कुणाचं कधी वाईट केलं नाही तर तूही आमचं कधीच वाईट होऊ देणार नाही. हा विश्वास तू खरा ठरवलास. तुझ्यामुळे आमच्यावरचं खूप मोठं संकट टळलं. जेव्हा सगळे मार्ग बंद झाले ना, तेव्हा तू नवीन मार्ग निर्माण केलेस. तुझ्या नावाचा कधीच विसर पडू देऊ नको. अशीच कायम आमच्या पाठीशी उभी राहा.
मी सांगत होते काल कमी जेव कमी जेव. काय? कालचं जेवण तुला अजून पचलं नाहीये म्हणून फेऱ्या मारतोयस ना. माझ्या डोक्यात काहीतरी विचार चालू आहे. विचार काय झालं? काही सिरियस आहे का? म्हणायला गेलो तर सिरियस आहे, नाहीतर नाही, पण महत्वाचं आहे. कोड्यात बोलू नकोस रे, सरळ काय ते सांग. काय चाललंय? नाही, सांगितलं असतं तुला, पण तुझा विश्वास नाही बसणार माझ्यावर. सांग तर आधी. बरं सांगतो, बस. असंच सांग ना. आता सांगतो ना, बस बस. सत्यजित. हे अगं, मला सांग, अनिकेतला बिझनेस सुरू करायला कोणी मदत केली? हे माहित नाही का तुला? पण सांग ना. समर सरांनी. हा, अनिकेत जेलमध्ये कुठल्या कारणामुळे गेला? अनिकेतने दारू पिऊन गाडी चालवली असा संशय होता. शिवाय त्याच्या गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्या. हा, पण आता तू विचारशील दारूच्या बाटल्या कोणी ठेवल्या, तर ते भोपे सरांनी ठेवल्या. आता पुढे. करेक्ट. अनिकेत जेलमधनं सुटला सावंत वकिलांमुळे, पण त्याचं क्रेडिट कुणाला मिळालं? समर सरांना. हे सगळं ऑड नाही वाटत आहे का तुला? हा, वाटतंय खरं. तू या गोष्टीचा इतका विचार करतोयस हे नक्की ऑड वाटतंय. हे करू नको, सिरियसली बोलतोय मी. मला हा ऍक्सिडेंट पेक्षा कट जास्त वाटतोय. समर सरांनी मुद्दाम. सत्यजित, प्लीज स्टॉप इट. उगाच काहीही लॉजिक लावून बोलू नकोस. हे संशय घ्यायची जुनी सवय आहे तुझी. व्हॉट? एक मिनिट, आता हे बोलायची गरज आहे? मी उगाच बोलत नव्हतो. उगाच नाही तर काय. समर सर अनिकेत आणि मनूला किती मदत करतायत हे दिसत नाहीये का तुला? बरं, तुझ्याकडे काही पुरावा आहे का त्यांच्या विरोधात? उगाच तोंडाला येईल ते बोलायचं. नाही 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 नाही, तुझ्यासारखं कुठल्याही गोष्टींचा विचार न करता बोलायची सवय नाहीये मला. तू काय बोलतोस तुला कळतंय का? ओके, तू प्रत्येक गोष्ट करताना इतका विचार करतोस ना, मग प्रत्येक गोष्ट अनसक्सेसफुल कशी होते रे तुझी? सतत तोंड घाशी कसा पडतोस? प्लीज माइंड युअर लँग्वेज, प्लीज. आणि हे तू नाही बोलायचं मला. ओरडू नकोस. उगाच आई बाबांचा गैरसमज व्हायचा. त्यांचा गैरसमज नाही, तुझा गैरसमज होतोय. तुला वाटतंय का ते समर सर फार ग्रेट माणूस वगैरे? तर तसलं अजिबात काही नाहीये. आणि मला फरक नाही पडत तुला काय वाटतं ते, कारण या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हे बघ, हा विषय सोडून दुसरं काही बोलायचं असेल ना तर बोल, नाहीतर राहू. मी आलो नव्हतोच तुझ्याकडे, तू आली होतीस ना. सांग मला करत. माझं चुकलं. कारण ती तुझी जुनी सवय आहे. भांडण उकरून काढायची कुणाची जुनी सवय ना मला चांगलंच माहितीये. मेघा प्लीज, मी निदान आपल्या गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न तरी करतोय. काय चाललंय? तर मला काय माहित. त्या दोघांचं भांडण असं ऐकण्यात बरं दिसतं का? मग काय चाललंय कसं कळणार? बरं, विचारावं म्हटलं तर तुम्ही नाही म्हणता, मग मी काय करायचं? एक टेन्शन संपत नाही तोवर दुसरं दत्त म्हणून उभं. हो काय ना? काय प्रॉब्लेम आहे का तुझा? काय प्रॉब्लेम आहे? मी आहे ना. मग तरी कशाला सतत आणि करत असतेस का? मी सांगितलं ना तुला, मी आहे. तरी त्या भिकारड्या अनिकेतकडे जायचंय तुला? चांगला सडला असता 8-10 दिवस जेलमध्ये तर काय फरक पडला असता? बोल बोल. बोल ना सर. बोल सर. बोल ना सर. बोला ना सर.
तुझी सावली पडते तिच्यावर. डोंट डिस्टर्ब अस. बोल. सर सर ते फोटो. हा आलो ग. ये रे. खाली बस. एवढे काय बघतोय? बोप्या, जेलमध्ये जाणं आणि जेलमधनं बाहेर येणं हे फिल्म्स मध्ये दाखवतात, तेवढं सोपं नसतं. तू गेलास का कधी? हा हो गेलोय ना, फिल्म बघायला गेलोय. नाही नाही जेलमध्ये नाही गेलोय. आपला अनिकेत नुकताच जेलमधनं बाहेर आलेला आहे. तेव्हा आता मोठा धक्का बसलेला असल्यामुळे परिणाम चेक करायची वेळ आली आहे. हळदी कुंकू हा डाव तुम्ही जिंकलाय, पण गेम मीच जिंकणार. आपला अपोनंट आपल्या मनाविरुद्ध गेम जिंकायला लागला की मग आपल्याला जिंकण्यासाठी आपण गेम नसतो चेंज करायचा, गेमचे नियम चेंज करायचे असतात. आणि समर प्रताप जागीरदार खेळतोच मुळात जिंकण्यासाठी. त्यामुळे आता हा गेम मीच जिंकणार, या गेमचे नियमही मीच चेंज करणार आणि मी जिंकल्याची किंमत तुला मोजावी लागणार. मानसी, कळलं का रे? अनिकेत,